का बसली इथं? तुम्हाला काय पाहिजे? आम्हाला बी चांगली शाळा पाहिजे, आम्हाला बी जावं वाटतंय. शाळेत जावं वाटतंय पण शाळा नाही का गावामध्ये? आहे पण तुम्हाला घेत नाही शाळेत. नाही. मागासवर्गीयांना कशा प्रकारे मागासवर्गीय ठेवले जाते याचं उत्तम उदाहरण तुम्हाला दाखवतो मी. आपल्या देशामध्ये आणि आपल्या राज्यामध्ये सरकारने वारंवार सांगतं की आदिवासी समाज प्रगतशील झाला, आदिवासी समाज प्रगती करतोय. पण आज पण आदिवासी समाजाच्या काही लोकांना जर फक्त स्कॉलरशिपसाठी रस्त्यावर बसून आंदोलन करावं लागत असेल तर यासाठी माझ्याकडे शब्दच नाही. माझी या सरकारला आणि या शासनाला विनंती आहे की वारंवार आपण जी घोषणा फक्त कागदावर आणि पेपरवर करतो त्या घोषणा तुम्ही आता अंमलात कधी आणणार आहात? जर कधी या मित्राला फक्त त्याच्या शिष्यवृत्तीसाठी स्कॉलरशिपसाठी त्याला रस्त्यावर येऊन आंदोलन करावं लागत असेल तर मी तर निशब्दच आहे. दीदी तू इथं काय आली? तुला काय पाहिजे सांग बरं, तुझी मागणी काय आहे? आम्हाला बी शाळेत जावं वाटतंय, आम्हाला हे तर आहे. तुला पण शाळेत जावं वाटतंय? शाळेसाठी तू तर आली. आणखी काय पाहिजे तुला? LIC सरकारतर्फे योजना. आणखी काय पाहिजे तुला? मागणीचं तेवढंच माग. आणि तू शाळेत काय जात नाही बरं? आम्हाला घेत नाही. शाळेतच घेत नाही का? गावातले शाळेत तुला घेतच नाही? कोणत्या गावाची आहे तू? बीडची आहे का?